मित्रांनो, तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण 284 पदाची नवीन शिपाई भरती होणार आहे आणि ही जी काही शिपाई भरती आहे तर कुठे होणार आहे? नोंदणी व मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयातर्फे 284 पदाची जाहिरात येणार आहे आणि आजपासून फॉर्म भरायला देखील सुरुवात होणार आहे. तर पाहूया संपूर्ण यामध्ये डिटेल्स. तर पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील सिपाई गट संवर्गामधील जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून ही म्हणजेच ह्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही जी काही एक्झाम होणार आहे ती IBPS पॅटर्ननुसार एक्झाम होणार आहे. आणि ही जाहिरात आहे, ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे आणि आज म्हणजे 22 तारखेला ही जाहिरात प्रकाशित होणार आहे. आणि स्पष्ट त्यांनी त्याचं वेळापत्रक देखील दिलेलं आहे. आपण पुढे जाऊन त्याच्या संपूर्ण जागा देखील पाहणार आहोत. तर ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक पहा, 22 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे आणि 10 मे पर्यंत तुम्हाला ते फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन. आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अजून कळवलेला नाही. तर ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर त्यांनी काय करतील, पुढची अपडेट्स देतील की परीक्षा कधी होणार आहे. आता या ठिकाणी पाहूया आपण टोटल जे काही पद आहेत ते पाहू शकता. शिपाई या पदासाठी टोटल 284 पदं आहेत आणि यामध्ये पगाराचा जर विचार केला 15,000 ते 47,600 पर्यंत पगार आहे आणि नियमानुसार वेगवेगळ्या प्रकारचे शासनाचे काय असतील त्यामध्ये भत्ते असतील. आता या ठिकाणी संपूर्ण आरक्षणानुसार त्यांनी जागा दिलेल्या आहेत. पाहू शकता यामध्ये सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, दिव्यांग, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, अनाथ आणि एकूण अशा पद्धतीनं त्यांनी संपूर्ण स्ट्रक्चर जागेचा दिलेला आहे. तुम्ही हा पूर्ण स्ट्रक्चर पाहू शकता की कोणत्या संवर्गासाठी किती जागांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. अशा पद्धतीनं एकूण संपूर्ण जागांचा उल्लेख आहे, म्हणजेच 284 जागा यामध्ये असणार आहेत. अशा पद्धतीची ही नवीन जाहिरात असणार आहे. अजून पूर्ण जाहिरात वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली नाही. त्याचं देखील लवकरात लवकर अपडेट्स तुम्हाला देण्यात येईल. ही जाहिरात आल्याच्या नंतर आपल्याला सिलेबस वगैरे संपूर्ण गोष्टी कळतील की कशा पद्धतीने आपल्याला शिपाई या पदाची तयारी करायची आहे. नेमकं पॅटर्न काय असणार आहे, तर 50% पॅटर्न तर तुम्हाला कळालं असेल, कारण IBPS ही एक्झाम घेणार आहे. तर भरपूर एक्झाम तुम्ही IBPSच्या दिलेल्या आहे, त्याचा पॅटर्न तुम्हाला कळालेला असेल. परंतु स्पष्ट उल्लेख सविस्तरपणे जाहिरातीमध्ये करण्यात येईल कशा पद्धतीनं पूर्ण परीक्षेचा पॅटर्न असणार आहे. तर अशा पद्धतीनं ही जाहिरात असणार आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे अपडेट घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.